पुढची बातमी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आर्थिक गुन्ह्यांचा अड्डा बनलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण गैरव्यवहाराची अनेक प्रकरणं ताजी असताना नाशिकमध्ये पुन्हा एक नवीन घटना समोर आली आहे। बजाज फायनान्स कंपनीच्या सेल्स एक्झिक्युटिव्हने कंपनीलाच 59 लाख रुपयांचा गंडा घातलाय। गंगापूर रोडवरच्या थत्तेनगरच्या बजाज फायनान्समध्ये आरोपी अविनाश कुलकर्णी हा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे। दरम्यान नोव्हेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 या दरम्यान त्याने 17 ग्राहकांचे बनावट ओळखपत्र तयार करून त्या आधारे कर्ज प्रकरणामध्ये खोटे अकाउंट करत तब्बल 59,03,000 रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची माहिती आहे। दरम्यान हा सर्व प्रकार मॅनेजरच्या लक्षात येताच त्यांनी रविवारी गंगापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय, तर संशयित आरोपी अविनाश हा फरार आहे।